कशाबद्दल आहे तुझी ही प्रेस कॉन्फरन्स? या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 81 सालात या दिल्ली शहरात गुलाम बाळगणारा माणूस मी सादर करणार, जयसिंग जाधव. मी सांगणार हा माणूस स्वातंत्र्याचा मोठा कैवारी आहे आणि हा गुलाम म्हणून वापरतो. गुलाम सुद्धा माणूस असतो हे याला मान्य नाही. हा त्याला उपयोगाची वस्तू मानतो. उपयोग झाला की खुशाल फेकून देतो. हा जुलमाचा कट्टर विरोधक म्हणतो, पण पदरच्या गुलामावर हा वाटेल ते जुलूम करतो आणि याचायला काही सुद्धा वाटत नाही. काही सुद्धा नाही. कमला नावाच्या गुलामाला याने विकत आणून कसं वापरलं याची कहाणी ऐका. दुसरा गुलाम तर बोलून चालून फुकटच मिळालेला. गुलामाच्या बापानंच मोठी रक्कम मोजलेली. याचं त्याने काय केलं? सॉरी सविता, हे काय चाललंय तुझ्या मनात? म्हटलं ना सॉरी. जयसिंग बद्दल असं वाटतंय तुला? हे तर फार थोडं ऐकलं तुम्ही. अजून खूप आहे. कोणाला वाटेल जयसिंग कोणी खलनायकच आहे? कोणाला नाही, मला वाटते. असं झालं तरी काय तुमच्यात? संसार तो तर गेली 10 वर्ष चाललाय. आजच का आलंय तुझ्या मनात? यापूर्वी का आलं नाही म्हणता? मी झोपलेली होते. मी जागी असून गुंगीत होते. कमलाने मला जागं केलं, खडबडवून जागं केलं. कमलाने मला सगळं दाखवून दिलं. तिच्यामुळे मला स्वच्छ दिसलं की ज्याला मी जोडीदार मानला तो गुलामांचा मालक आहे. मी बायको नाही, त्याचा एक गुलाम आहे. या घरात मला कसला सुद्धा हक्क नाही, कारण मी गुलाम. गुलामांना हक्क नसतात, होय ना काकासाहेब? त्यांनी फक्त राबायचं, धन्याच्या इच्छेप्रमाणे नाचायचं. तो म्हणाला हसकी असायचं, तो म्हणाला रडकी रडायचं. तो म्हणाला फोन घिकी घ्यायचा, तो म्हणाला पार्टीत चलकी चलायचं, तो म्हणाला बिछाण्यात पडकी. सरिता, तुझं काहीतरी फार बिनसलंय. आणि पुन्हा कधीच ते सुधारणार नाही. काकासाहेब, हे घर यानंतर कधीच मला माझं वाटणार नाही. हे बघ, जयसिंग हा तसा वेगळा नाही. तो इतर पुरुषांसारखाच आहे. तुला उगाच वाटतंय तो फार दुष्ट माणूस आहे. पुरुष म्हटलं की आपल्या कर्तृत्वाचा अहंकार असायचाच, मग ते कर्तृत्व किती क्षुल्लक का असेना. त्या मानानं जयसिंग पराक्रमी आहे. त्याच्या क्षेत्रात आज त्याचं नाव आहे आणि त्याला जे मिळालंय ना ते त्यानं स्वतःच्या हिमतीवर कमावलंय. आणि म्हणून त्याला गुलाम ठेवण्याचा हक्क आहे. काय म्हणून? माणूस मोठा होतो तर तो मोठा माणूस का नाही होत? त्याचा मालक का होतो? सरिता, तू विचारतेस त्या प्रश्नांना उत्तर एकच आहे, तो तसाच आहे. म्हणून तो पुरुष आहे आणि या जगात पुरुषार्थ आहे. अगं, मी सुद्धा असाच होतो. आता वाटतो त्यावर जाऊ नकोस. तुझ्या काकूला मी भरपूर त्रास दिला, एका हक्कानं दिला. तिला काय वाटत असेल याची मुळी सुद्धा फिकीर केली नाही. मी आपला पुढं बघत चाललो. मागून ती फरफटत का होईना येणार अशी खात्री होती. आली विचार. तशी सरिता, तू तुझ्या मालकामागून मुकाट्यानं जा. असं जाणं हाच तुझा धर्म. त्रासदायक असलं तरी हे खरं आहे. जग चालायचं असेल तर संसाराचा गाडा चालला पाहिजे आणि तो चालायचा तर हे असं चाललं पाहिजे. काय म्हणून? पुरुषानं काय म्हणून नाही फरफटायचं? बाईनं काय म्हणून नाही एकदा तरी मालक बनायचं? निदान तिने काय म्हणून नाही माणसाच्या लायकीनं जगू मागायचं? पुरुषार्थ करण्याचा हक्क काय तो पुरुषालाच? काय म्हणून? त्याला एक वेगळं इंद्रिय दिलंय म्हणून? बाई सुद्धा पुरुषार्थ करू शकते. त्याला पुरुषार्थ म्हणत नाहीत. पुरुष करतो तो पुरुषार्थ. मग तरी लोकांची भांडी घासली तरी तो पुरुषार्थ. असं आहे. ते बदललं पाहिजे. जो पुरुषार्थ करतो तो पुरुष, मग त्याचं लिंग कोणतं का असेल. पुरुषार्थ करत नाही त्या बाया, आणि त्यातल्या कोणी दाढी मिशा वाढवलेल्या असते. देशाचा पंतप्रधान होणं हा पुरुषार्थ नव्हे? आणि या पंतप्रधानांच्या पुरुषार्थामुळे नाकी नऊ येऊन त्याच्या पायावर लोळण घेणं हा बायलेपणा नाही तर काय? फारच चिडली आहेस. प्रौढपणी माणसाने विकारानं नव्हे सरिता, विचारानं जगायचं असतं, समजुतीनं जगायचं असतं. पण ते बाईनच का?
चुकीची समजूत आहे तुझी. अगं पुरी पुरुषाची गोची. काय म्हणतात त्याला अलीकडची पोरं? गोचीच ना. काय होतच नसते तेव्हा त्यालाही ती गिळावीच लागते. गोमुखात हात घातला की गार लागतं म्हणून म्हणणं आलंच. मग तो पुरुष असो नाहीतर बाई असो. यानंतर अजित दळवींनी लिहिलेलं